पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या अफवेमुळे राज्यभरातल्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। काही ठिकाणी पेट्रोलवरून हाणामारीचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत। पाहूयात। मुंबईतील वडाळ्यात पेट्रोल पंपावर बाईकस्वार आणि कार चालकांनी गर्दी केली। नागरिक अतिरिक्त पेट्रोल भरत असल्याची तक्रार पंप कर्मचारी करतायत। पेट्रोल संपणार नाही, गर्दी करू नका असंही आवाहन कर्मचारी करतायत। ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत। पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याच्या अफवांमुळे वाहनधारक जास्तीत जास्त पेट्रोल डिझेल भरताना दिसतायत। पेट्रोल पंप चालकानं ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देणं बंद केलंय। भारतीय बाजारातील खाजगी इंधन कंपनी असलेल्या न्यायरा एनर्जीनं पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे। पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी वाढवण्यात आलंय। त्यामुळे पेट्रोल 109 रुपये 27 पैसे आणि डिझेल 93 रुपये 58 पैशांपर्यंत दर गेलेत। त्यामुळे पेट्रोलचे 109 रुपये 27 पैसे आणि डिझेलचे 93 रुपये 58 पैशांपर्यंत दर गेलेत। भोकरदन तालुक्यातल्या हसनाबादमधील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल डिझेल भरून घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक कॅन घेऊन सकाळपासूनच पेट्रोल पंपावर दाखल झालेत। पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनधारकांनी जवळपास 1 किलोमीटर पर्यंत रांगा लावल्यात। सिंधुदुर्गातही इंधन तुटवडा जाणवतोय। अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेल वितरणाबाबत कडक निर्बंध लावण्यात आले। पेट्रोल पंपांवर कॅन, बाटली, डबे यात पेट्रोल आणि डिझेल देण्यास मनाई करण्यात आली। इंधनाचा पुरवठा सुलभ मार्गाने व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या पेट्रोल पंप चालक आणि व्यवस्थापकांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवेनंतर लातूरच्या अहमदपूरमध्ये 2 गटात हाणामारी झाली आहे। ग्राहक आणि पंप कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली आहे, तर 4 जण जखमी झालेत। बॉटलमध्ये पेट्रोल देण्याच्या मागणीनंतर वादाला सुरुवात झाली होती। बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये डिझेलसाठी चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी घेऊन एक ग्राहक पंपावर पोहोचलाय। या ग्राहकानं टाकी भरून डिझेलही नेल्याचा प्रकार समोर आलाय, तर काही ग्राहक प्लास्टिकचे डबे घेऊन इंधन घेण्यासाठी रांगेत दिसून आले। नागपूरमध्ये काही पेट्रोल पंपांवरती गर्दी ओसरली असली तरी पुरवठा नसल्यानं पेट्रोल विक्री बंद झाली आहे। मात्र काही ठिकाणी डिझेलची उपलब्धता आहे। पोलीस वेलफेअर असोसिएशनच्या पंपावर पेट्रोल स्टॉक नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावरील साठा संपलाय। त्यामुळे पेट्रोल साठा असलेल्या पेट्रोल पंपावरती 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात। गुरुवारपासून अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी आहे। बंद असलेल्या पेट्रोल पंपावर सकाळी 5 वाजल्यापासून रांगा लागल्यात। पेट्रोल पंप चालू करण्यापूर्वी लाऊडस्पीकरमधून ग्राहकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अमरावतीमध्येही पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। ज्या पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपावर ग्राहकांनी रांगा लावल्यात।